हॅलो एव्हरीवन, तुमचं सहर्ष स्वागत आहे या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की नोटपॅडमध्ये टाईप केलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याची साईज कशी आपण चेंज करू शकतो किंवा त्याचा फॉन्ट कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत। इवन आपण ते टाईप केलेलं जे डॉक्युमेंट आहे, जे टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, ते सेव्ह कशा पद्धतीने करू शकतो। सो मी ऑलरेडी हे नोटपॅड ओपन केलेला आहे आणि याच्यामध्ये हा मी डाटा टाईप केलेला आहे। तर आता मला काय करायचं आहे की जर या टेक्स्टची साईज मला जर कमी करायची असेल तर इथे हा एक फॉर्मॅट टॅब आहे। हा कोणता टॅब आहे? फॉर्मॅट। या फॉर्मॅटमध्ये फॉर्मॅटवर ज्यावेळेला तुम्ही क्लिक कराल त्याच्यामध्ये हे दोन ऑप्शन्स येतील, वर्ड रॅप आणि फॉन्ट। तर आता तुम्हाला फॉन्ट चेंज करायचा आहे, म्हणजे हँडरायटिंग स्टाईल चेंज करायची आहे, टेक्स्टची साईज चेंज करायची आहे, तर मग तुम्ही फॉन्ट ऑप्शन सिलेक्ट करून हा फॉन्ट डायलॉग बॉक्स आपल्यासमोर ओपन होईल। आता याच्यामध्ये हा फर्स्ट आहे तो आहे फॉन्ट, म्हणजे आपण या टेक्स्टचं हँडरायटिंग कशा पद्धतीने चेंज करू शकतो। जो काही फॉन्ट तुम्हाला हवा आहे हँडरायटिंग स्टाईल चेंज करण्यासाठी तो फॉन्ट तुम्ही या लिस्टमधून चेक करू शकता। ठीक आहे, आता मी याच्यामध्ये एक फॉन्ट चेंज करते। त्याच्यानंतर हा ऑप्शन आहे फॉन्ट स्टाईल, म्हणजे तुम्हाला टेक्स्ट बोल्डमध्ये हवा आहे, रेग्युलरमध्ये हवा आहे किंवा ऑब्लिक यूमध्ये हवा आहे, ते ऑप्शन्स आपण या फॉन्ट स्टाईलमधून सिलेक्ट करू शकतो। आता मी फॉन्ट प्लस ऑब्लिक यू घेते। ठीक आहे, आता नेक्स्ट ऑप्शन आहे तो साईज। या साईजचा उपयोग होतो ते आपण हे जे टेक्स्ट आहे या टेक्स्टची साईज कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो। सो याच्यामध्ये ही लिस्ट आपल्यासमोर दिसून येईल, तर त्या लिस्टमधून तुम्हाला एखादी साईज तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल आणि नंतर ओके ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल। हे पहा, सिलेक्ट केलेलं टेक्स्ट, त्याचा फॉन्ट चेंज झालेला आहे, त्याची साईज चेंज झालेली आहे आणि त्याला मी बोल्ड इफेक्ट अप्लाय केल्यामुळे, तो बोल्ड इफेक्ट ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे हा बोल्ड इफेक्टसुद्धा अप्लाय झालेला आहे। कळालं सर्वांना? आता आपण हे जे डॉक्युमेंट आहे या डॉक्युमेंटमध्ये जर तुम्हाला अजून काही एखादा वर्ड चेंज करायचा असेल, फाइंड करायचं असेल किंवा रिप्लेस करायचं असेल तर या एडिट टॅबमध्ये तुम्हाला फाइंड नेक्स्ट, फाइंड प्रिव्हियस किंवा रिप्लेस अशा पद्धतीचे ऑप्शन्स दिसून येतील। तुम्ही ज्यावेळेला फाइंड ऑप्शनवरती क्लिक कराल त्यावेळेला काय होईल, फाइंड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फाइंड व्हॉट ऑप्शन डायलॉग बॉक्स ओपन होईल। यामध्ये मी टाईप करते, मला कोणता वर्ड फाइंड आउट करायचा आहे, तर मला HTML हा वर्ड फाइंड करायचा आहे। सो मी HTML इथे टाईप करते आणि फाइंड नेक्स्ट म्हणते, कॅनॉट फाइंड HTML। ओके, जर त्याच्यामध्ये HTML हा वर्ड असेल तर तो दिसून येईल। आता आपण अजून एखादा वर्ड टाकूयात, द, फाइंड नेक्स्ट, क्लोज। आता हा द वर्ड आहे तो बोल्ड झालेला आहे, ब्ल्यू कलरमध्ये दिसून येत आहे। म्हणजे काय, तर या टेक्स्टमध्ये हा एक द वर्ड हा फाइंड ऑप्शनला फाइंड आउट झालेला आहे। सो त्याच्यामुळे हा डार्क ब्ल्यू कलरमध्ये दिसून येतोय। आता तुम्हाला तोच द वर्ड हा जर रिप्लेस करायचा असेल वेगळ्या टेक्स्टनी किंवा लेटरनी तर रिप्लेस ऑप्शन तुम्ही घेऊ शकता, फाइंड व्हॉट द आणि रिप्लेस विथ अ or a, replace all. Now see here, इथे सुरुवातीला a होता, इथे सुरुवातीला THE द हा वर्ड होता, त्या जागी त्यांनी रिप्लेस काय केला, a लेटर। सेम इथेही a लेटर घेतलेला आहे त्यांनी, इथेही a लेटर घेतलेला आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या टेक्स्टमधील एखादा वर्ड तुम्ही फाइंड करू शकता आणि त्याला रिप्लेसही करू शकता। आता नेक्स्ट ऑप्शन आहे की तुम्हाला हे डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकता,
तर इथं फाईल टॅब आहे, या फाईल टॅबवरती क्लिक करून इथे सेव्ह किंवा सेव्ह ॲज नावाचा ऑप्शन आहे. तर सेव्ह ॲजवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमची फाईल कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करायची आहे ते प्रथम तुम्हाला डिसाईड करावं लागेल. इथे माझ्याकडे डी ड्राईव्ह, ई ड्राईव्ह, एफ ड्राईव्ह आहेत, पण तुम्ही तुमचं डॉक्युमेंट सी ड्राईव्हमध्ये सेव्ह करू नका. नेहमी सी ड्राईव्ह सोडून किंवा डेस्कटॉप सोडून तुम्ही इतर ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह करू शकता. सो मी ई ड्राईव्ह सिलेक्ट करते आणि इथे नोट असं टाईप करून माझं डॉक्युमेंट सेव्ह करते. आता हे माझं डॉक्युमेंट सेव्ह झालेलं आहे आणि इथे NOTE नोट हा वर्ड दिसत आहे. सो अशा पद्धतीने आपण नोटपॅडमध्ये टेक्स्ट टाईप करून त्याला एडिट करू शकतो, एखादा वर्ड फाइंड करू शकतो, रिप्लेस करू शकतो, ॲज वेल ॲज आपलं डॉक्युमेंट सेव्हही करू शकतो. आता सेव्ह केलेलं डॉक्युमेंट तुम्हाला जर ओपन करायचं असेल तर फाईल टॅबवरती क्लिक केल्यानंतर या लिस्टमधून तुम्हाला ओपन ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. ओपन डायलॉग बॉक्स ओपन होईल. आता यामध्ये तुम्ही कोणत्या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली फाईल, हो तर मी तर ई ड्राईव्हमध्ये केली होती, मग त्याच्यासाठी नाव कोणतं दिलं होतं, सो नोट. हे पहा, मी ज्यावेळेला नोट हे स्पेलिंग टाईप करते फाईल नेम, बाय डिफॉल्ट खाली ती फाईल ओपन होते. सो सिलेक्ट करा ती आणि ओपन म्हणा, ती फाईल ओपन होईल. हे नक्की तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. एखादं टेक्स्ट टाईप करा नोटपॅडमध्ये, त्याला वेगवेगळे इफेक्ट्स अप्लाय करा, तुमचं डॉक्युमेंट सेव्ह करा आणि सेव्ह केलेलं डॉक्युमेंट तुम्ही ओपनही करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा, लाईक करा आणि हे ICT ट्रेनर यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.